मित्रांनो लिंबू पाणी प्यायला थांबलो इथं. बघता इकडं सरबत प्यायला गरमीतून पाहिजे आपल्याला. मित्रांनो अचानक इकोलो व्हॅलीचा प्लॅन झाला आमचा. बघताय तुम्ही तेलबेलापासून आमचा प्रवास चालू झालाय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. स्टार्ट. वाव, थोडा प्रवास करून आल्यानंतरचा हा क्षण. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो भटका ट्रॅव्हलर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघता इकोलो व्हॅलीला आलोय, जो पावसात एकदम थ्रिलिंग पॅच असतो. आपण जवळजवळ तैलबैलापासून आलो, बघितलात मग तुम्ही पूर्ण ऑफ रोडिंग आहे याला. तर तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा पावसाळ्यात. बघता इकडे गाड्या लावल्यात आम्ही आता. आता तिकडे एकदम कठीण पॅच चालू झालाय, तिकडे बघा तुम्ही. आता आपण जातो तिकडे समोर. किती आहे सर अजून? रस्ता बघताय मित्रांनो, खूप डेंजर. आयुष्यामध्ये असं काय ते थ्रिंग पाहिजे मित्रांनो. आमचा पप्प्या भाई तर गेला पुढं, आता बिचारा काय बोलणार, आता जाऊन दे. पप्प्या भाई, आय मिस यू. मित्रांनो बघताय, हाच तो स्पॉट आहे इकोलो व्हॅली ज्याला बोलतात. हा स्पॉट पावसामध्ये खूप स्लिपरी होतो. इथं सर्व ज्या मोठ्या मोठ्या सीसीच्या गाड्या असतात त्यांच्या ते इथं स्लिप होतात. म्हणून बहुतेक बायकर्स थोडं पुढं, बाकी पण पूर्ण ऑफ रोडिंगच आहे, पण हा खूपच ऑफ रोडिंग आहे. बघताय तुम्ही इकडं, म्हणून आपण चालत जातोय. सिंगल गेअरवरच नाही. नाद केला पण वाया नाही गेला. आम्ही निघणार होतो आता आपला घनगड फोड करून. आपला गाववाले मित्र तर निघून गेले, पण भाई आम्ही काय ऐकत नाही. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आम्ही वेगवेगळे स्पॉट बघणार आणि ते फिरणार. काय राजा, प्रवास आपला असाच निरंतर चालू राहील. बरोबर. आणि कुठलाही वेळ आपण खर्च करतो फक्त प्रवासासाठी. बरोबर. आपलं आयुष्य फक्त प्रवासासाठी आहे. त्यामुळे आम्ही हा जो करायचा नव्हता तो ट्रेक केला. आणि हेच हाच स्पॉट आहे. त्या ठिकाणी मोठे मोठ्या बाईक स्लिप होतात. आत्ता पण वरत्या बाईक लागलेल्या आहेत. तर आपण पाहतोय हा रोड ऑफ रोडिंगचा आहे. पण इथे आत्ता पण एक आठवड्यापूर्वी 2-3 बाईक स्लिप झालेल्या, म्हणून गाड्यावरती पार्क केलेल्या आहेत. पावसामध्ये एकदम थ्रिलिंग आहे स्पॉट, आणि सगळ्यांनी याचा अनुभव घ्या. सर्वांनी अनुभव घ्यायला पाहिजे. आणि अशी ऑफ रोडिंगला खूप मजा येते बाबा. नॉर्मल रस्त्यावर तर सर्व गाड्या चालवतात, आणि एकदा ऑफ रोडिंगला आमचा चालू प्लॅन बघा. अचानक झालाय. आम्ही आता घनगड गड पूर्ण करून घराकडे निघालो होतो. पण अचानक आमच्या माइंडमध्ये आला की तेलबेलचा बोट दिसला आणि चला तिकडे. मग तेलबेल तर नाही, तिकडे रॅपलिंग करून चढता येतं, त्यामुळे तेलबेल आम्ही केला नाही. पुन्हा परत आपण करू तेलबेल. पण म्हटलं आलेल्या जर व्हॅलीच्या समोरून जर आपण सकाळी पाहिलंय ते समोरची व्हॅली आपण समोर जवळ जाऊन अनुभव घेऊया. बघूया आपण थोड्याच वेळात. आपण सह्याद्रीत फिरायचं असेल ना मित्रांनो, तर असा अवतार करायलाच लागतो. बघता इकडे पाठी, त्याशिवाय मजा नाही सह्याद्रीत. चला पुढं. इथपर्यंत बाईक येतात, पण आपण वरती बाईक लावले सर्व, कारण रस्ता थोडा तिकडे खराब आहे. त्याच्यामुळं हे सर्व मंडळी निघतात आता. हेवी बायकर्स आहेत सर्व. कशी आहे इकोलो व्हॅली? एक नंबर ना. हे बघा, पावसाळ्यात काय व्ह्यू असेल, पावसाळ्यात काय व्ह्यू असेल, एक नंबर. पैसा वसूल. डोळ्याचे पारणे फिटले मित्रांनो. नाद केला पण वाया नाही गेला. तिरंगा. मित्रांनो, आयुष्यात काय जर जगायचं असेल तर इकोलो व्हॅलीला नक्कीच या आणि या प्रवासाचा अनुभव घ्या. जो प्रवास अंतर्गत जे रोड होते, खडतर प्रवास, एक नंबरचा रोड. आणि गाडी चालवायला खूप मजा आली. आणि आजपर्यंत आम्ही हा व्ह्यू पाहिला नव्हता.
पावसामध्ये तर एक अनुभव नगरम्य अनुभव असेल. नक्कीच तुम्ही विजिट द्या आणि भटका ट्रॅव्हल या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रोहदा काय आयुष्याच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? प्रवास चालू ठेवा मित्रांनो. कारण मृत्यू शिंकल्यासारखा येईल रुमाल हा खिशात. आणि पैसा मात्र बँकेत राहील मित्रांनो. जय शिवराय. जय शिवराय. गोड आहेत? एक नंबर. दाखव हातात. लाल की मित्रांनो आपण कोकणी माणसं काय रानमेवा सोडणार नाही. मस्तपैकी करवंद आहेत, खाऊन घेऊया. मन मुराद आस्वाद. काढूया. रोहदा करवंद गोड कशी ओळखायची? हे बघा, लहानपणी आपल्याला शिकवलेलं आहे, जर लाल झाला तर गोड आणि जर व्हाईट झाला तर आंबट. टाकून बघूया. कसं फायनली मित्रांनो इकोले व्हॅली एक्सप्लोर करून आम्ही आमच्या गाडीजवळ पण आलोय. काय रोहदा पोहायला भेटला असता तर एकदम भारी वाटला असता. खरोखर जरा ह्या उन्हातून जरा पोहायचं लोकेशन भेटलं असतं तर भारीच वाटलं असता. एक लोटस वॉटरफॉल म्हणून होता पण तो काही कारणास्तव बंद आहे, त्याच्यामुळे आपण तिथे जात नाही. इकडे बघा आपण गाडी लावल्यापासून आहे ना हा रस्ता पूर्ण ऑफरोडिंग आहे. काही जण बाईक नेतात तिथं, पण उगाच कशाला आपल्या बाईकचे हाल करायचे, त्याच्यापेक्षा आम्ही तिथून 100 मीटर चालतच गेलो. तुम्ही कधी आलात तर माझं म्हणणं आहे सेफर साईड गाडी इथं साईडला लावा. काय जास्त नाही, एक 10 मिनटं चालत आहे तिथून, त्याच्यामुळे तुमच्या बाईकचा मेंटेनन्स पण नीट राहील. काय राहता बरोबर ना? मग थोडं चालायला पण पाहिजे. तर मित्रांनो चला, ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय. बाय.